तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात रोज 100 रुपये वाचवू शकतात का? तर उत्तर जर हो असेल तर तुम्ही तुमच्या येणाऱ्या 15 ते 20 वर्षात किंवा येणाऱ्या 10 ते 15 वर्षात तुम्ही एकदम लाखो रुपये मित्रांनो कमवू शकतात. ते कसे आणि ह्याचं पूर्णपणे मित्रांनो रिअल इन डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॅल्क्युलेशन बघूयात की तुम्ही फक्त एक दिवसाचे 100 रुपये वाचून लॉंग टर्ममध्ये एकदम लखपती कसं बनवू शकतात. तर मित्रांनो जे काय फायनान्स रिलेटेड जे काय कंटेंट मी तुमच्यासाठी बनवतोय ते कंटेंट पूर्णपणे आपले व्हिडिओ कंप्लीट बघत चला. व्हिडिओचं जे काही इंटेन्शन माझं आहे ती पूर्णपणे तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करत चला आणि व्हिडिओला आपल्या लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो एक म्युच्युअल फंडची जी काही SIPची पॉवर आहे ही खरंच खूपच मजबूत आहे. कारण की आपण बघतो की जगात जे काही 7-8 आश्चर्य आहेत हे कंपाऊंडिंग ही एक कुठंतरी त्याच्यानंतरचं एकदम असं आश्चर्य आहे की ज्यामध्ये माणसाला कुठंतरी कॅल्क्युलेशनमध्ये कुठंतरी मोठा अमाऊंट दिसतो. परंतु इन डिटेल तुम्ही जर लॉंग टर्ममध्ये पेशन्स जर ठेवला आणि डिसिप्लिन ठेवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर काय चांगल्या पद्धतीचं परतावा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मिळवू शकतात. मग एकच आहे मित्रांनो, तुम्ही जर लॉंग टर्ममध्ये जर थांबलात म्युच्युअल फंडमध्ये तर तुम्हाला स्टॉक मार्केटचंही टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण की आत्तापर्यंतच्या इतिहासात कुठल्याही फंडनी निगेटिव्ह रिटर्न दिलेले नाहीत. इव्हन आपण असं म्हणतो की आपल्यापैकी बऱ्यापैकी माणसं कुठंतरी शेअर मार्केटच्या नावाला घाबरतात किंवा स्टॉक मार्केटच्या नावाला घाबरतात आणि त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करत नाहीत. मग मित्रांनो तसं काहीही नाही. ही जी काही तुमचा मिथ आहे ही मिथ म्हणजे गैरसमज ही पूर्णपणे वेगळा ठेवून तुम्ही थोडं बहुत एज्युकेशनल बेसिसवर जर तुम्ही त्या अँगलने जर माइंडसेटने जर विचार केला तर म्युच्युअल फंड एकदम वन ऑफ द बेस्ट आहे की ज्या माध्यमातून तुम्ही लॉंग टर्म भरपूर काय पैसा कमवू शकतात. तर मित्रांनो फक्त आपण बघतोय की जस्ट तुम्ही एकदम दिवसाला एक 100 रुपये वाचवायच्यात जे काय ह्याच्यातून. मग 100 रुपये म्हटलं तर महिन्याला किती रुपये होतात मित्रांनो? 3000 रुपये. म्हणजे 3000 रुपयाची SIP जर तुम्ही जर सुरू केली तर ही 3000 रुपयाची SIP किती वर्षात किती रिटर्न देणार ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ही मुद्दा आपण आज SIP कॅल्क्युलेटर सकट बघूत. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो, त्या स्क्रीनवर तुम्ही कॅल्क्युलेशन बघू शकतात. ओके, तर जस्ट हे तर मित्रांनो एक 3 गोष्टी आहेत की तुम्ही SIP किती रुपयांनी सुरू करणार हा एक मुद्दा आहे, किती वर्षासाठी करणार हा एक मुद्दा आहे आणि त्याला किती इंटरेस्ट रेट राहणार. ओके, मग मी काय म्हणतोय की आपण एक 3000 रुपयाचं कॅल्क्युलेशन करूयात. ओके, तर एक 3000 रुपये जर SIP मित्रांनो 3000 रुपये SIP जर तुम्ही येणाऱ्या जर एक 15 वर्षासाठी लॉंग टर्मसाठी जर केली आणि ह्याला एक ॲव्हरेजमध्ये एक 14% जरी इंटरेस्ट रेट जर आपण पकडला चांगल्या फंडमध्ये तर ह्याचं कॅल्क्युलेशन बघू शकता तुम्ही की जवळजवळ 5,40,000 रुपये तुमची गुंतवणूक होती. किती वर्षात? 15 वर्षात. आणि जवळजवळ एक 14% व्याजदराने तुम्हाला 18,38,561 रुपये मित्रांनो मिळतात. तर जवळजवळ 12,98,561 रुपये तुम्हाला प्रॉफिट होतो. हे लक्षात घ्या की एवढं फक्त एक 3000 रुपये महिना म्हणजे मित्रांनो SIPची ताकदच एवढी आहे की ही लॉंग टर्ममध्ये कंपाऊंडिंगचा तुम्हाला भरपूर काय बेनिफिट देऊ शकते. मग 3000 रुपयाचा महिना, हीच 3000 रुपयाचा जर महिना तुम्ही जर कंप्लीट जर एक 20 वर्ष जर भरलं ओके ह्या 14% ह्यानी तर 18 लाखाच्या ऐवजी तुम्हाला 39,49,039 रुपये मिळू शकतात 14% इंटरेस्ट रेटनी. आणि तीही चांगल्या फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर 39 लाख रुपये फक्त 20 वर्षाच्या पिरियडमध्ये म्हणजे 20व्या वर्षी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेतला तर 40व्या वर्षी जवळजवळ 30-40 लाख रुपये कमवून तुम्ही एकदम रिलॅक्स तुमची एन्जॉयबल लाईफ जगू शकतात. ओके, मग हे कन्सेप्ट जर लक्षात मित्रांनो आले असेल तर तुम्ही यस म्हणून असं कमेंट करा आणि तुम्ही SIPचा लवकर निर्णय घेऊ शकतात. फक्त एक आहे की माझं असं म्हणणं आहे की SIPची ही जी काही कंपाऊंडिंगची पॉवर आहे ही कंपाऊंडिंगची पॉवर आपल्या प्रत्येक मराठी माणसाला आणि लवकरात लवकर ज्यांचं वय कमी आहे त्यांच्यासाठी तर सगळ्यात बेस्ट आहे किंवा ज्यांचं वय जास्त आहे त्यांनी त्यांच्या रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा त्यांनी त्यांच्या मुलांचं एज्युकेशनलसाठी किंवा त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी गुंतवणूक सुरू केली पाहिजे कोणत्याही. मग ही SIP कोणासाठी बेस्ट आहे? सगळ्यात महत्त्वाचं जे काही जॉब करत आहेत त्यांना पर्सनल जॉब करत आहेत त्यांना मंथली बेसिसवर इन्कम येतो किंवा जे काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत की जेही मंथली बेसिसवर थोडी सेव्हिंग करू शकतात किंवा ज्यांना काय लॉंग टर्ममध्ये आयुष्यात वेल्थ क्रिएशन करायचं आहे त्यांच्यासाठी मित्रांनो म्युच्युअल फंड बेस्ट आहे. म्हणजे काय पैसे तर आज प्रत्येकाला कमवायचे आहेत. ॲट द एंड प्रत्येकाचा इंटेन्शन एकच आहे की पैसे कमवायचे. मग तसं ती जी काही पैसे तुम्ही कमावतो कष्टाने ती जर थोडे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये जर केली तर तुम्ही कमावलेले छोटे पैसे हे तुम्हाला इतके मोठे पैसे कसे झाले हे कळणार नाही. मग त्यासाठी मित्रांनो फक्त एकच आहे की म्युच्युअल फंडमध्ये सक्सेसफुल होण्याचा एकदम 2 सगळ्यात महत्त्वाच्या गुरुकिल्ल्या आहेत की त्या गुरुकिल्ल्या कोणत्या की शिस्त आणि संयम. ह्या जर 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय तर तुम्हाला घ्यावा लागेल. तुम्ही जर निर्णय घेतला सपोज तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये आज डिसिजन घेतला की आपण SIP सुरू करणार आहोत
तर तुम्ही फक्त शिस्त आणि संयम ठेवायचा. शिस्त म्हणजे काय की एक सातत्याने तुमची इन्व्हेस्टमेंट करत राहणं, आणि संयम म्हणजे फक्त वेट करणं, म्हणजे लॉंग टर्ममध्ये पेशन्स राहणं. बस एवढ्या जर 2 गोष्टी तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही किती म्हणजे तुम्ही एज्युकेटेड असू द्यात किंवा नसू द्यात, जस्ट त्याला काही मॅटर करत नाही. तुम्ही जर चांगल्या फंडच्या माध्यमातून जर SIP जर सुरू केली तर 100% तुम्ही चांगल्या पद्धतीचं वेल्थ मित्रांनो क्रिएट करू शकतात. आणि जर तुम्ही जसं रिअल इस्टेट बघतात की आपण सोनं घेतो किंवा एखादा गुंठा घेतो किंवा जमीन बघतो, ह्याच्यासाठी मित्रांनो भरपूर काही पैसे एकदम लागतात. तुम्हाला जर एकरभर जमीन घ्यायची असेल तर 15 लाख 20 लाख रुपये तुम्हाला डायरेक्ट असं वन टाईम मोजावं लागतात. किंवा एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर तिथंही 10-15 लाख रुपये तुम्हाला वन टाईम मोजावं लागतात. मग आपली माणसं कुठेतरी फ्लॅट घेण्यासाठी EMIवर फ्लॅट घेतात आणि आयुष्यभर ते पैसे फेडत बसतात. मग ती EMI भरण्यापेक्षा तुम्ही तीच जर SIP जर सुरू केली, तुम्ही 3,000-5,000 रुपयाची काय फ्लॅट घेऊन जी EMI भरत बसतात आणि पूर्णपणे ॲट द एंड ज्यावेळेस फ्लॅट आपण ज्यावेळेस तो पूर्णपणे एकदम फिटलेला असतो, आपला पूर्ण पैसे भरायचा, त्यावेळेस त्या फ्लॅटचं व्हॅल्युएशन आणि त्यावेळेस त्या फ्लॅटचं जी काही ड्युरेशन असतं हे भरपूर झालेलं असतं. मग तुम्ही ती EMI भरण्यापेक्षा त्याची जर SIP जर तुम्ही केली तर येणाऱ्या 5-7 वर्षात, येणाऱ्या 10 वर्षात तुम्ही स्वतःचं घर घेऊन पूर्णपणे चांगल्या पद्धतीचं वेल्थ क्रिएट करू शकतात. फक्त एकच आहे की डिसिजन सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही SIP सगळ्यात लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय घ्या. कसं आहे की आपल्याला प्रत्येकाचं आर्थिक भविष्य एकदम सुखकर आणि समृद्ध व्हायला पाहिजे आपल्या मराठी माणसाचं. त्यासाठी मित्रांनो माझा हा पूर्णपणे प्रयत्न आहे. आणि पर्सनली मी सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, की जी माझं पूर्णपणे कामच असं आहे की चांगल्या पद्धतीचं लोकांना म्युच्युअल फंडबद्दल गायडन्स करणे आणि प्रत्येकाबद्दल आपलं जे काही फायनान्शियल लिटरसी आहे हे आपल्या महाराष्ट्रात वाढवणे. चालेल, तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे काही व्हिडिओमधील जे काय तुम्हाला असं वाटतं की इम्प्रूव्हमेंट करायचं ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. म्हणजे मी अजूनही चांगल्या पद्धतीचं कंटेंट तुमच्यासाठी बनवायचा प्रयत्न करेल. थँक्यू.